सर सुरेंद्र पाटील नावाच्या एका व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला याचं काय माहिती? सुरेंद्र पाटील यांच्या संपर्कात फिर्यादी आलेल्या होत्या. फिर्यादी त्यांच्या एक पेपर वेट वगैरे किंवा पेपर बनवण्याची जे मशिनरी आहे त्यांचा तो बिझनेस होता आणि त्यांनी त्यांच्या गाळा घेतलेला होता सुरेंद्र पाटील यांचा डोंबिवली पोलीस स्टेशन हद्दीमध्ये. तर त्या गाळ्याचं काही थकबाकी राहिली होती भाड्याची पण, आणि त्याचप्रमाणे त्यांचे कर्ज वगैरे झालं होतं त्या फिर्यादी यांच्यावर. त्या फिर्यादी त्यांच्या मशिनरी वगैरे परत मागत होत्या आणि काही डिपॉझिटची रक्कम परत मागत होत्या. तर त्या गोष्टीला हे करून आरोपीने फिर्यादीला आश्वासन आम्हीच दाखवलं की तुला मी तुझ्या वस्तू परत करतो, आणि त्या याच्यातून त्यांनी तिच्याशी जबरदस्ती शारीरिक संबंध वगैरे केले. या बाबतीत डोंबिवली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे. गुन्ह्यातील आरोपीचा आम्ही शोध घेत आहोत. सर दुसऱ्या दिवशी हा दुसरा गुन्हा दाखल आहे. अद्याप आरोपी अटक झालेला की नाही? ना, अजून आरोपी अटक झालेले नाही. एकूण आता पावे तो एकूण 15 गुन्हे सुरेंद्र पाटील यांच्यावर दाखल आहेत आणि त्यांना 1.5 वर्ष कालावधीसाठी यापूर्वी तडीपार करण्यात आलं होतं. ऑगस्ट 2024मध्ये त्यांची तडीपारी संपलेली आहे. महिलांसंदर्भात आतापर्यंत 2 रेपच्या केसेस त्यांच्याविरुद्ध रजिस्टर झालेल्या आहेत. आणि एवढून असं आव्हान आहे का यापासून सुरेंद्र पाटील याच्यापासून कोणी पीडित महिला असेल किंवा काय त्यांच्यापासून काय प्रॉब्लेम झाला असेल, काय त्यांच्याविरुद्ध तक्रार असेल, तर त्यांनी न घाबरता पोलिसांसमक्ष हजर राहावं, कंप्लेंट द्यावी, असं आम्ही या ठिकाणी आवाहन करतो.